नमस्कार. एक जीवाची रक्षाबंधनची ऍड आले. मला माहिती आहे हा रिपीटेड टॉपिक आहे सध्या. मी स्वतः ह्याच्यावरती व्हिडिओ करणार होतो की ऑलरेडी मी ह्याच्यावरती ना युट्यूबवरती काही व्हिडिओ बघितले होते एक दोन रिव्ह्युअर्सचे. आणि मी म्हटलं की हा त्यांनी उचललेला मुद्दा ऍब्सोल्युटली राईट आहे आणि तो पोहोचवून झाला लोकांपर्यंत. सो आता काय परत तो उचलायची गरज नाही. पण आता पुन्हा त्याच्यावर कंगना राणावतने तिची मतं व्यक्त केली, तिने क्रिटिसाइज केलं कृती सानंदला आणि नंतर मला असं वाटलं की हा बोलूया थोडंसं. तर खरं सांगतो की मी ऍडव्हर्टाईज बघितल्या मी ज्या मोमेंटला मी ती ऍडव्हर्टाईज बघितली मी पहिला हेच शॉक झालो की कृती सनन अशा अटायर मध्ये का दाखवले. म्हणजे मला कळत नाही की ह्या लोकांना आपल्या सणांचं जे मॉडिफिकेशन करायचं. म्हणजे आता तुम्ही मुंबईमध्ये वगैरे बघितलं तर बऱ्याच ठिकाणी दिवाळीमध्ये बाहेर जश्न ए दिवाळी म्हणून एक मोठे बोर्ड लावले जातात. किंवा दिवाळीमध्ये काहीतरी वेगळ्याच पद्धतीने लोक सेलिब्रेट करतायत, नाचतायत, पार्टी करतायत. त्याच्यानंतर होळीमध्ये तर काय त्या भांग पिऊन किंवा रंग लावून ज्या विचित्र पद्धतीने अगदी वियर्ड नाचतायत. किंवा आपल्या दहीहंडीला आपल्या ज्या काही नृत्यांगणा आहेत फेमस, मी नाव घेत नाही, त्यांना स्टेजवरती आणून अगदी फार उत्तेजक प्रकारचे डान्स करतायत. म्हणजे मला कळत नाही की तुम्ही या हिंदूंच्या सणांसोबत इतक्या सहज इतका आगाऊपणा कसा करू शकता. आणि रादर करू शकता मला कारणही माहितीये, कारण का हिंदू झोपलाय. आपण बोलत नाही. तुम्ही असा एखादा प्रकार आहे ना, हा एखाद्या दुसऱ्या धर्माच्या लोकांच्या सणासोबत करून दाखवा आणि काय लेवलचे दंगे होतील. आणि ह्यांना सुद्धा हे माहिती आहे. हा म्हणून ते बघाच ना, तुम्ही इतक्या वर्षामध्ये कधी तुम्ही कुठल्याही त्यांच्या सणांना कुठेही गालबोट लावायची हिंमत कोण करत नाही. किंवा तुम्ही ईद असेल तर ईदच्या काही ऍडव्हर्टाईज येतात, काही ब्रँड्स त्यांच्या ऍडव्हर्टाईज करतात ईदच्या बाबतीत. पण तिथे तुम्ही त्यांच्या जे अटायर्स आहेत, जे प्रॉपर आहेत, त्या अटायर मध्येच त्यांना दाखवता. म्हणजे बुरखा असेल तर बुरखामध्ये दाखवता. पण हे तुम्ही हिंदूंचं ज्यावेळी करता त्यावेळी तुम्ही फार इझिली त्याच्यामध्ये लिबर्टी घेता. लिबर्टी कसला नालायकपणा आहे, पण तुम्ही अगदी बिंदास्त करता. ह्या जीवावाल्यांची जी आधीची ऍडव्हर्टाईज होती गेल्या वर्षीची, ज्याच्यामध्ये अनुष्का शर्मा होती, ती ऍडव्हर्टाईज ओके होती बघा. मग त्याच्यामध्ये ते ड्रेसिंग खूप छान, ऑनेस्टली बोलायचं त्याच्यामध्ये पण तिचं क्लिवेज दिसतंय. पण तरी पण तिला फार चांगल्या वेनं दाखवलेलं आहे. तिथे भाऊ दाखवलेला नाही आणि त्या पेट सोबत म्हणजे कुत्र्यासोबत ती रक्षाबंधन करते आणि तो तिला जीवाचं गिफ्ट देतोय. ठीक वाटलं होतं. असं वाटलं होतं की तेव्हा लोकांनी हे पेट पुरतं मर्यादित ठेवल्यामुळे त्याला इग्नोर पण केलं होतं तरी सुद्धा. पण ह्यावेळी मला कळत नाही, तो भाऊ प्रॉपर कुर्त्यामध्ये आणि पूर्ण ड्रेसमध्ये बसलाय. आणि बहीण, मला हा प्रकार पहिल्यांदा कळला, आय एम सॉरी, ब्रालेट नावाचा प्रकार आहे. म्हणजे माझ्यासाठी तर मला ते पूर्ण ब्राच वाटते. त्याच्यामध्ये ही अशी बसले की जशी काही तिला कॉकटेलच्या त्या मूवीच्या सेटवरनं उचलून आणले. त्याच्यामध्ये बऱ्यापैकी तसाच रोल आहे. तिथून तिला डायरेक्ट उचलून आणलेले आहे किंवा कॉकटेलच्या सेटवरती ह्याला नेलेलं आणि रक्षाबंधन केलेले आहे. गडबडी झाल्यामुळे त्यांच्याकडे एक पूजाची थाली नाहीये किंवा तिच्या कपाळाला बिंदी नाही, त्याच्या कपाळाला टीका नाहीये, तिनं एक पारंपरिक वेश केलेला नाहीये आपल्या हिंदू धर्माचा. आणि असं मजाक मजाक मध्ये राखी बांधते. आय एम सॉरी, पण आणि तुमच्यासाठी ही गोष्ट जर इतकीच कॅज्युअल असेल ना, तर मग ते भावाला तरी का पूर्ण कुर्ता वगैरे घालून बसवलंय, त्याला पण चड्डी बनियानमध्ये बसवा आणि राखी बांधा. प्लीज, हे नॉनसेन्स थांबायला पाहिजे. भूतदया असणं अगदी स्वाभाविक आहे, मीही मानतो. पण तुम्हाला जबरदस्तीनं सणांचं स्वरूप का बदलायचंय? तुम्ही कुत्र्याला राखी बांधताय, ठीक आहे, एका अर्थी काही त्याच्यात भयंकर मोठं वाईट नाही. पण सणांच्या मागे काहीतरी एक लोकांच्या भावना आहेत, त्याच्या मागे काहीतरी कथा असतील किंवा काही अजून गोष्टी असतील आध्यात्मिक किंवा धार्मिक. तर तुम्ही ते इतक्या सहज बदलता कशासाठी, का करता हे सगळं, मला कळत नाहीये. आणि म्हणजे ह्याच्यावरती आता कंगना राणावतने असं मत व्यक्त केलं की तू तुझ्या भावाला अशा पद्धतीनं अशा ड्रेसमध्ये काय ते बिकिनी वगैरे घालून राखी बांधशील का? माझ्या मते ह्या सो कॉल्ड हाय क्लास लोकांमध्ये ते बांधत सुद्धा असतील. आय रिअली डाऊट की त्यांना काय वाटत नसेल की त्यांच्या घरामध्ये रादर त्यांचे स्वतःचे बऱ्याच वेळा पॅरेंट्स वगैरे पण अशा ड्रेसमध्ये अटायरमध्ये असं असं त्यांना काही वाटणार, ते मानतील. पण तुम्ही ऍडव्हर्टाईज तुमच्यासाठी नाही ना बनवलेत. ऍडव्हर्टाईज बघून तुमचा जीवाचं जे काही कलेक्शन आहे ते काही कृती सनन किंवा एखादे टॉप क्लासचं हिरो हिरोईन जीवाचं कलेक्शन घेणार नाहीयेत. मग तुम्ही ऍडव्हर्टाईज बनवले ती सर्वसाधारण लोकांसाठी बनवलेत. आणि भारतातला सर्वसाधारण माणूस जो आहे ना, तो या सणांना फार फार मोठ्या धार्मिक नजरेनं बघतो. आणि त्यांना ते तुम्हाला कुठेतरी रोल रोल मॉडेल मानतात. आता तुमचा हा गेटअप बघून जर एखाद्या सर्वसाधारण व्यक्तीनं, जे तुमचे फॅन आहेत, तो त्याच पद्धतीने वागायचा प्रयत्न केला, तर सणांचं जे हे काही मूळ जी त्यांच्या मागची भावना आहे, ही जी दुखावली जाते, ह्याला जबाबदार कोण आहे? आणि मुळात हे धाडस कुठून येतं? म्हणजे मी आता पल्मोनसची पण ऍडव्हर्टाईज बघितली, पण आय एम हॅपी त्याच्यामध्ये भाऊ दाखवला नाहीये, फक्त श्रद्धा कपूर बोलते. पण तिच्या कपाळाला न दिसण्यासारखे का होईना पण बिंदी आहे आणि चांगला अटायर आहे. हे कुठेतरी थांबायला पाहिजे. आणि ह्यांना माहिती आहे, आणि रादर मी अगदी खरं सांगू का, त्यांना सुद्धा ह्याच्यावरतून कॉन्ट्रोवर्सीज एक्सपेक्टेड असते. आणि त्यांना माहिती आहे जेव्हा ह्याच्यावर कॉन्ट्रोवर्सी होईल
तेव्हा ऍब्सोल्युटली ती लोक, आता मीच बघा ना, मी ऍक्च्युली आधी ऍडव्हर्टाईज बघितली नव्हती, पण जेव्हा मला कॉन्ट्रोवर्सी कळली मी ती ऍडव्हर्टाईज शोधून युट्यूबला बघितली. त्यांचे व्ह्युअर्स वाढतायत आणि तेवढे जास्त लोकांपर्यंत काय जीवा, तर बाबा जीवा त्याचे हे अशा पद्धतीचे ऑर्नामेंट्स सेल करणारा ब्रँड आहे वगैरे. म्हणजे ज्या लोकांना माहित पण नसतं तो ब्रँड, त्या लोकांना माहिती होतं म्हणून हे केलं जातं. तर ह्यांना बॉयकॉट करणं, कस्टमर नाही, हा सगळ्यात मोठा याच्यावरती ऍक्शन होऊ शकते. आता रक्षाबंधन जर तुम्ही घेतलं तर ह्याच्या मागे इतक्या कथा आहेत, म्हणजे असं कुठलं तरी पर्टिक्युलर अशी कथा नाहीये त्याच्यात की ह्या कथेनंतर रक्षाबंधन चालू झालं. पण तुम्ही जर रेफरन्स लावला तर अशा बऱ्याच ठिकाणी असं म्हणतात की हुमायूला चित्तोडगडच्या राणीनं जेव्हा आक्रमण करायला त्यांच्या याच्यावरती, चित्तोडवरती आक्रमण करणार होता, तेव्हा तिने राखी पाठवली होती आणि मग त्याने आक्रमण परतवून लावलं होतं. आता ह्याचा ऍक्च्युअली डायरेक्ट इतिहासात असा कुठे उल्लेख नाहीये, पण अशी कथा नक्की आहे. मग एका मुस्लिम शासकाला, राजाला जर त्या धागेचं महत्व कळलं, तर तुम्ही मूर्खानू हिंदूचा तुम्हाला काय नाही कळत आहे. दुसरी गोष्ट, अगदी आपण पुराणात जाऊया. कृष्णाच्या जेव्हा बोटाला जखम झाली त्यावेळी द्रौपदीनं तिच्या साडीच्या पदराची चिंदी फाडली आणि त्याच्या बोटाला बांधली होती. आणि त्याचं कर्ज त्याने इतकं डोक्यात ठेवलं की ज्यावेळी द्रौपदी वस्त्रहरण झालं, त्यावेळी जेव्हा भले भले धुरंधर मानाखाली येऊन बसले होते, त्यावेळी कृष्णानं त्या चिंधीच्या बदल्यात द्रौपदीला वस्त्र प्रदान केलं आणि द्रौपदीचं वस्त्रहरण थांबवलं, किंवा वस्त्र इतकं प्रोव्हाइड केलं की दुशासन वस्त्रहरण करू शकला नाही. तर इतकं मोठं त्याच्यामागे भावना आहेत. किंवा अजून तुम्ही एक कथा तीही वाचली असेल की देव आणि असुरांचं युद्ध चालू होतं आणि तिथे इंद्रदेव ज्यावेळी जिंकत नव्हते, त्यावेळी इंद्रदेवांची पत्नी, माझ्या मते शची नाव असेल, तर तिने एक मंतरलेला असा एक धागा इंद्रदेवांना बांधला होता आणि त्याच्यानंतर इंद्रदेव जिंकले होते. तर इतक्या मोठ्या ह्याच्या मागे भावना आहेत, इतक्या मोठ्या ह्याच्या मागे पौराणिक किंवा ऐतिहासिक अशा काही कथा आहेत, आणि तुम्ही इतक्या सहज ह्याला छेडछाड करता. म्हणजे तुम्हाला स्क्रीनवरती आता हा फोटो दिसत असेल कृती सरांचा, किती रिव्हिलिंग ड्रेस आहे बघा, किती रिव्हिलिंग आहे, म्हणजे वल्गर आहे मी म्हणेन. अशा लेवलला ती बसून तिथे कम्फर्टेबल त्याला समोर राखी बांधते. म्हणजे हे कुठेतरी थांबलं पाहिजे मला असं वाटतं, आणि ह्याच्यावर कस्टमरचा रोल फार मोठा आहे. यांना बॉयकॉट करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं बोल्डली प्लीज कमेंटमध्ये लिहा, आणि त्याच्यातूनच काहीतरी ड्राईव्ह चालू होऊ शकतो. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.